दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कथित विषारी दारूच्या मृत्यू प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पुणे विषारी दारू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी आता दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फडणवीसांनी आदेश दिलेले आहेत। गय करू नका, कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत। आतापर्यंत 8 जणांना अटक केल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय आतापर्यंत 8 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणाची आता दखल घेतली असल्याचं कळत आहे। निश्चितच मोहिनी, ज्या परिसरात या विषारी दारू पिऊन लोकांचा मृत्यू झालेला आहे त्या हडपसर परिसरातल्या पांढरेमळा या ठिकाणी मी आत्ता आहे। या परिसरात आपण पाहू शकतो अतिशय शांतता पसरलेली आहे, कारण याच परिसरातले जवळपास 5 जणांचा मृत्यू हीच विषारी दारू पिऊन झालेला आहे। याच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये विषारी दारूची विक्री केली जात होती, सर्रासपणे विक्री केली जात होती आणि याकडे कुठेतरी पुणे पोलिसांचं दुर्लक्ष असल्याचं बोललं जात होतं। आज सकाळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तिकडे कारवाई केलेली आहे आणि या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आणखीन काही या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्याची शक्यता आहे। मात्र आपण पाहू शकतो या परिसरातील नागरिकांना सुरुवातीला उलट्या होणं, त्यानंतर त्या सगळ्या नागरिकांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याच ससून रुग्णालयात मृत घोषित देखील करण्यात आलेला आहे। काही नागरिक आता आपल्या सोबत आहेत। अवश्य तुमच्या घरातलं कोण काय होते, नातेवाईक काय होते तुमचे? 2 भाऊ आणि एक बहिणीचा मुलगा, तो माझ्याकडेच राहत होता। दारू पिऊन आला, मळमळ व्हायला लागली, म्हणला पोटात दुखायला लागलं, दवाखान्यात नेलं, प्रायव्हेट मध्ये नेलं तर त्याला घेतलं नाही म्हणून ससूनला नेलं की मूर्त झालं म्हणून दाखल केलं। तुमच्या पाठीमागच्याच गल्लीत दारू विक्री केली जात होती, मग तुम्ही तक्रार नाही केली का पोलीस? केली, तक्रार केली। याच्यात पोलीस परत जातात, परत चालू धंदा चालू परत कारवाई होत नाही होत कारवाई। आम्ही किती प्रयत्न केले तरी कारवाई होत नाही, फक्त हाय ती दारू चालूच आहे। किती लोकांचा मृत्यू झाला तुमच्या या भागामध्ये? 5 जणांचा आणि एक आता मोतला लढतोय ससून मध्ये, तो बी आमच्या घरातलाच आहे। काय आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? मुख्यमंत्र्यांनी दारू बंद करा, मुख्यमंत्र्याला आमचं विनंतीची कळकळीची विनंती आहे की दारू बंद करा, बाकी काय नको। निदान लहान लहान आहेत त्यांची पाठीमागची मुलं, त्यांना तरी हे व्यसन नको लागायला, काय निदान ते तरी व्यसन मुक्त। दरम्यान या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय घडलं आपण सविस्तर जाणून घेऊयात। विषारी दारूमुळे हडपसरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 6 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून योगेश वानखेडेला अटक करण्यात आली। त्यानंतर योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिसळलं आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे। योगेश वानखेडे दारू वितरित करण्याचं काम करायचा, तर पोलिसांकडून 3 ठिकाणी या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। फॉरेन्सिक टीम आता दापोडी पोलीस स्थानकात दाखल झालेली आहे। हे सगळे सॅम्पल्स घेऊन फॉरेन्सिक पथकाकडून विषारी दारूच्या सॅम्पल्सची तपासणी सुरू आहे। त्यानंतर या प्रकरणातला मुख्य आरोपी कर्नल सिंग विरखा हा मात्र फरार आहे। फडणवीसांकडून आता या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। कुणाचीही गय करू नका असे कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। एकूणच या प्रकरणात आता पुढे काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विषारी दारूमुळे 14 जणांचा पुण्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणात आता कारवाईला सुद्धा वेग आलेला आहे। शिवाय मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। कुणाचीही गय करू नका असे आदेशच त्यांनी दिलेले आहेत। दरम्यान या पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय सध्या दारूचे हे सॅम्पल्स घेऊन फॉरेन्सिक टीम पोलीस स्थानकात दाखल झालेली आहे आणि आता या सॅम्पल्सची तपासणी सुरू आहे। त्यानंतर आता सत्य समोर येईल। अजून सुद्धा काही जण उपचार घेत आहेत, ज्यांना या दारूमुळे त्रास झालेला आहे। ते काही जण दगावलेत, तर काही लोकांवर अजूनही उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। दरम्यान
या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून. रणजित, आतापर्यंत यामध्ये काय काय माहिती समोर आली आहे, काय अपडेट्स आहेत? मोहिनी, आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी येथील विषारी दारू प्रकरणात आता 7 जणांचा मृत्यू जो आहे तो आता पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी भागामध्ये झालेला पाहायला मिळतोय. 3 जण जे आहेत ते आता विविध रुग्णालयात या ठिकाणी उपचार घेताना एकूणच पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर या प्रकरणात आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जे आहेत ते आता 8 आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये मुख्य आरोपी पाहिलं तर त्यामध्ये एक योगेश वानखेडे म्हणून जो आहे तो या ठिकाणी अटक करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रमाणात कर्नल सिंग विरखा जो आहे तो मुख्य दारू सप्लायर आहे. त्यानंतर त्याच्या खाली पाहिलं तर योगेश वानखेडे जो आहे तो या ठिकाणी ही दारू जी आहे ती सप्लाय करतो. काल योगेश वानखेडेंनी ही दारू सप्लाय करत असताना त्यामध्ये मिथेनॉल जे आहे ते या ठिकाणी मिसळलं. त्यामुळे ही घटना घडल्याचं जे आहे ते आता पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे. आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड शहरात 7 जणांचा या विषारी दारूमुळे मृत्यू झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर यामध्ये कर्नल सिंग विरखा जो आहे तो मुख्य आरोपी जो आहे त्याची आता समोरासमोर बसून जी आहे ती चौकशी सुरू आहे. कर्नल सिंग विरकासह त्याचा मुलगा देखील पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विविध पथकांकडून अनेक ठिकाणी छापेमारी देखील सुरू आहे. यामध्ये आता पिंपरी चिंचवड पोलीस हा तपास कुठपर्यंत घेऊन जातात हेच पाहणं आता या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर आता शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील दापोली पोलीस स्थानकात रणजित, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.